नमस्कार. उत्तम सदाकाळ लिखित मैना या कादंबरीचा आज तिसरा भाग. मैनाच्या बेधुंद मादक हालचाली झऱ्याच्या काठावरच्या झाडीतून दोन आधाशी डोळे न्याहाळत होते. झऱ्याखाली चाललेलं ते निसर्ग स्नान बघताना त्या दोन्ही डोळ्यात विषयभावनांचा हल्लकल्लोळ माजलेला होता. कधीही मेंदूवरचा ताबा सुटून तो देह मैनाला विळखा घालायला धावला असता. झाडीतून आलेल्या मैनाला हावरटासारखा न्याहाळणारा तो भुजंग होता. होता होईल तेवढे सौंदर्याचं नेत्रसुख तो डोळ्यांनी पिऊन घेत होता. त्याच्या मनातल्या खोल कप्प्यात दडलेल्या पशूला एव्हाना जाग आली. त्या पशूनी भुजंगावर ताबा मिळवला. भुजंग झटक्यात झाडीच्या बाहेर आला. मैना बेसावध होती. ती तिच्या सुखसोहळ्यात यथेच्छ डुंबत होती. तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. अंगावरची साडी शरीराची साथ सोडून झऱ्याच्या पाण्यात डुंबत होती. अंगावरची उरली सुरली वस्त्र एका हट्टी हुकामुळे अजून दूर झालेली नव्हती. मैना त्या हुकाशी झोंबाझोंबी खेळत होती. भुजंग तिच्याकडे सरसावला. तिचा चेहरा मागे होता. त्यांनी जवळ जाऊन तिला मिठीच मारली आणि घोगऱ्या थरथरत्या आवाजात तो बोलला, एवढी तसदी म्या घेतली तर चालन का? नाही म्हणजे तुमच्याच्यानी हा खट्याळ हुक नाही निघणार. अचानक कोणीतरी कानशीला थाणावी तशी मैनाची अवस्था झाली. सुखसोहळ्याच्या हिंदोळ्यावर झुलत असताना कुणीतरी खोल दरीत ढकलून दिलंय असं तिला वाटलं. अंगाभोवती पडलेली किळसवाणी मिठी बघून ती हादरली. अशा अवस्थेत आपल्याला कोणीतरी मिठी मारावी हे बघून तिला मेल्यासारखं झालं. तिच्या अंगाभोवती अजगरी मिठी होती ती तिने हिसका मारून एका झटक्यात सोडवली. लज्जा रक्षणासाठी तिने आपले हात छातीभोवती आडवे धरले आणि ती थरथरत बाजूला सरकली. खाली पडलेली ओली साडी तशीच अंगाला गुंडाळली. मैनेच्या डोळ्यात संतापाची लाट उसळायला लागली. एका परपुरुषानं आपल्याला ओलेत्या अवस्थेत बघावं आणि मिठी मारून आपल्या पावित्र्याशी खेळावं. तिला स्वतःचाही संताप आला. नाहीतरी या गोष्टीला तीही तेवढीच कारणीभूत होती. एकट्या दुकट्या स्त्रीचा असा गैरफायदा घेऊ बघणाऱ्या भुजंगाला रागानं न्याहाळत ती म्हणाली, कोण आहे रे तू हलकट? लाज नाही वाटत असं वागाया? आता मी कशाला लाजायचे? लाजायला तर तू पाहिजे. तूच अशी उघड्यावर आंघोळ करत बसली तर यात माझा काय दोष आहे? पुरुष आहे मी, आम्ही असाच वागणार आहे. आणि तू ओळखलं नाही वय मला? नश्चिन ओळखलं तर ऐक, मी दादू पाटलाचा भुजंग. बघ कसा दिसतोय मी. नाही म्हणजे पसंत आहे का मी तुला? मैना त्याच्या या आगाऊ बोलण्याकडे लक्ष न देता अंग चोरत कपडे सावरत तिथून निघायला लागली. या निर्जन ठिकाणी तिथे त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. भुजंगाचा वासनेचा भुजंग फडा काढून उभा होता. मैना त्यामुळे घाबरली होती. इतर ठिकाणी असा प्रमाद त्यांनी केला असता तर तिने त्याचं मुस्काड रंगवलं असतं. पण आता परिस्थिती वेगळी होती. भुजंग काहीही करू शकत होता. त्यामुळे ती तिथून सटकण्याचा विचार करत होती. ती तिथून निघालेली बघताच भुजंगाने तिचा हात पकडला तशी मैना हादरली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तरीही रागाने ती भुजंगावर ओरडली, अरे हात सोड माझा. तू मला अजून ओळखलं नाहीस. पुन्हा सांगते हात सोड, नाही तर तू पाटलाचा पोरगायस हे इसरून व्हानेनं तोंड रंगवील. मैनाने रागाने फुसफुसत भुजंगाला इशारा दिला पण तोही भुजंगच होता. तो म्हणाला, अगं असं काय करते तू? जरा थांब की. अगं मी लगीन करील तुझ्याशी, पण त्याआधी तुला नीट बघून तर घेऊ दे. त्याच्या त्या वाक्यानं मैनाच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. भुजंगाच्या कुचकट बोलण्यानं तिच्या माथ्यावरची शीर रागाने तटतटली. त्याचं ते लोचट बोलणं आणि विखारी नजर मैनाच्या आत दडलेल्या वाघिणीला डिवचून गेली. तिची कानशीलं तापली. नाकपुड्या रागाने थरथरायला लागल्या. फाडकन आवाज करत तिने भुजंगाच्या थोबाडीत लगावली.
तिच्या या आकस्मिक कृतीने भुजंग सुरुवातीला भंजाळला, पण नंतर त्याचा मेंदू जागा झाला. एका मुलीकडनं असा त्याचा अपमान पहिल्यांदा झाला होता. भुजंगाच्या मनाला अपमानाच्या हजारो इंगळ्या एकसाथ ढसल्यासारखं वाटलं. भुजंगाचा असा अपमान कुणी कधी केला नव्हता. त्याच्या मनातला अहंकार उसळी मारून वर आला. डोळ्यात रक्त उतरलं. त्याने मैनाचा हात करकचून पकडला आणि रागाने तो फुतकारला, ही हिंमत आहे वय तुझी, माझ्या थोबाडीत मारली? धावतोस तुला माझा हिसका. पाटलाचं रक्त कसं सळसळतं ना ते बघच आता तू. आज पहिल्यांदा एका पोरीने हे धाडस केलंय आणि ह्याचं बक्षीस तुला मी नक्की देणार. आयुष्यभर तुझ्या ध्यानात राहीन ते. माझ्या मुस्कटात मारते वय. असं म्हणत भुजंग मैनाच्या अंगाला भिडला. एखाद्या लांडग्यानं शेळीवर हल्ला करावा तसा तो मैनावर तुटून पडला. त्याने तिच्या कपड्यांनाच हात घातला. त्याच्या या वादळी झंझावातानं मैना पार होलपटून गेली. ती स्वतःला वाचवण्याचा आटापिटा करायला लागली. त्याला ती स्वतःच्या शरीरापासून दूर लोटायला लागली. त्याच्या वाईट इराद्यांना विरोध करायला लागली. भुजंगाच्या मनावर सैतानानं कब्जा केला होता. त्याच्या ताकदीपुढे मैना दुबळी वाटत होती. त्यांच्या या झुंजीत मैना सर्वस्व गमावणार हे नक्की झालं होतं. तिलाही त्याची कल्पना आली. ती जीवाच्या आकांतानं त्याच्यापासून स्वतःचा बचाव करायला लागली. भुजंगानं तिच्या दंडावरचा कपडा टर्रकन फाडला. तो दात विचकत हसत होता. त्याच्यातल्या हिंस्त्र श्वापदाला बघून मैनाच्या पोटात भीतीने खड्डा पडला. दंडावरच्या फाटक्या कपड्यातून दिसणारा मैनाचा गौर रंग भुजंगाला अधिकच चेतवू लागला. तो उरलेला अडसर दूर करण्यासाठी सरसावला. मैनाने त्याच्या पाशवी ताकदीपुढे हार मानली. तिने मदतीसाठी हंबरडाच फोडला. आरडाओरड करून कुणी देवासारखं धावून आलं तरच तिची सुटका होणार होती. नाहीतर एवढे दिवस सांभाळलेलं आबरूचं वस्त्र भुजंगाकडून लखतर झाल्याशिवाय राहणार नव्हतं. मैना मदतीसाठी ओरडायला लागली, धावा, वाचवा. मैनाच्या तोंडावर पोलादी पंजाची पकड घट्ट आवळत भुजंग म्हणाला, वरडू नको. इथं कोण येणार नाही तुला वाचवायला. हा काही सिनेमा नाही आहे. हिरो येतो आणि हिरोईनला वाचवतो. इथं मीच हिरो आणि मीच दरोडेखोर. आज काय तू माझ्या हातनं सुटत नाही. भुजंगाने मैनेला करकचून मिठी मारून तिला खाली पाडलं. मैनाचा मदतीसाठी मोठ्यांदा धावा सुरूच होता. भुजंग फाड तिच्या तोंडावर फटके मारून तिला गप्प करू पाहत होता. मैनाचा आरडाओरडा नदीच्या खालच्या अंगाला असलेल्या वाटेनं जाणाऱ्या भैरूच्या कानावर पडला. नदीत मस्तपैकी पोहायला निघालेला भैरू त्या आवाजानं थबकला. कोणीतरी मदतीसाठी हाका मारत होतं. आवाज स्त्रीचा होता. कोणीतरी संकटात आहे असा विचार करत भैरू आवाजाच्या दिशेनं पळत सुटला. आक्रिताच्या झऱ्याकडून आवाज येत होता. त्या रोखानं भैरू निघाला. त्या झऱ्याच्या त्या खोल घळीत येऊन पोचला. समोरचं दृश्य बघून पैलवानकी करणाऱ्या भैरूचं टक्कुर्रच हललं. दादू पाटलाचा भुजंग शिरपतीच्या मैनावर जबरदस्ती करू पाहत होता. भैरूनं एका झेपेत भुजंगाला गाठलं. त्याने भुजंगाला जोरदार हिसका देऊन बाजूला खेचला. भैरूच्या आकस्मिक हल्ल्यानं बावरलेल्या भुजंगाच्या हातून साबण निसटावा तशी मैना निसटली. भुजंगाला काही समजण्याच्या आत भैरूनी त्याला मातीत घुसळला. मैना भेदरलेल्या अवस्थेत थरथर कापत बाजूला जाऊन उभी राहिली. अंगावरची अस्ताव्यस्त झालेली कापडं नीट सांभाळत ती स्फुंदून रडत होती. भैरूनी तिची ती अवस्था बघितली. त्याच्या क्रोधाचा पारा चढला. तो वाघासारखा गुरगुरत बोलला, बाडव्या, आडराने बाय माणसाला आडून बळजोरी करतोय रे. दादू पाटलाचा पोरगा आहे ना तू? अरे त्या संत माणसाच्या पोटी हा राक्षस कसा जलमला? ताम सगळ्या फासळ्या उपसून हातातच देतो तुझ्या. तुला जन्माची आदलच घडवतो. परत तो कोणा बाईच्या वाट्याला जायचं धाडसच करणार नाही. भैरूनी त्याच्या कमरेत लात घालून त्याला चेंडूसारखा दूर उडावला. आता गप गुमान निघायचं इथनं. मागं सुद्धा वळून बघायचं नाही. मी नावाचा बहिरू आहे, बहिरू.
बकरासारखा ब्या ब्या करस्तवर बुकलीन मी. चल निघ निघ आरामखोर निघ. भैरूकडं क्रोधानं बघत भुजंग उठला. मातीनं भरलेलं तोंड पुसत तो म्हणाला, बहिऱ्या लक्षात ठेव, आज तू या भुजंगाच्या वाटेला गेलाय. याचा बदला तुला चुकवायलाच लागन. विसरणार नाही मी तुला. तुझ्यावर आयुष्यभर डोकं धरील मी. माझं बी नाव भुजंग आहे, भुजंग. तुला डसल ना तवा शांत होईल मी. आता निघतो का घालू 2 दणके. भैरू बिजलीसारखा कडाडला. तसा त्याच्याकडे खाऊ का गिळू या नजरेनं बघत भुजंग तिथून वाऱ्यासारखा निघून गेला. मैना एका झाडाच्या आड अंग चोरून उभी होती. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. डबडबलेल्या डोळ्यांनी ती त्या दोघांची झुंज बघत होती. अखेर विजय सत्याचाच झाला. गरुडाने भुजंगाला ठेचला. प्रकाशाने अंधाराचा कोथळा फोडला. चांगल्याने वाईटावर विजय मिळवला. भैरूच्या वादळानं भुजंगाला कसपटासारखं दूर भिरकावलं होतं. मैनाने देवाचे लाख लाख वेळा आभार मानले. भैरूच्या रूपानं देवच धावून आला होता तिच्या मदतीला. भैरूमुळे तिची आबरू वाचली होती. नाहीतर पुष्पावतीच्या उदरात गडप होण्याशिवाय तिच्याजवळ पर्याय शिल्लक नव्हता. ही सगळी देवाची करणी होती. देव तिची परीक्षा बघत होता. त्याच्याच तर तालावर सगळी प्यादी नाचतात. भैरूनी अंग झटकलं. झाडाआड उभ्या असलेल्या मैनाकडे बघत तो म्हणाला, इकडं काय करत होती ग तू? काय मी आपली सहज फिरत आली इकडे आणि गरम होते म्हणून झऱ्याच्या पाण्यात येड्यासारखी आंघोळ करत बसले. काय सांगते? इथं आंघोळ करत होती होय तू? तुला काय लाज बीज आहे का नाही? अगं त्या भुजंगासारखे 6-500 दाबा धरून बसलेले असतात आणि अशा आडरानी झऱ्याखाली भिजणं तुझ्यासारख्या शहाण्या पोरीला शोभतंय वे. आता कापडं नीट कर आणि घरी जाऊन बदलती. अजून कोणी हा तमाशा बघायच्या आधी निघेत ना चल. भैरूच्या या बोलण्यासरशी मैना झटकन तिथून घराकडे पळाली. भैरू पुष्पावतीत डुंबण्यासाठी पुन्हा खालच्या वाटेकडे निघाला. आडगावच्या दादू पाटलाचा वाडा अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. काळ्या कभिन्न पाषाणात कोरीव काम केल्यासारखा तो वाडा चिरेबंदी वाटत होता. दादू पाटलाच्या एका पूर्वजांनी त्याचं बांधकाम करून घेतलं होतं. त्यासाठी खास कसबी कारागीर अहोरात्र या वाड्याच्या बांधकामासाठी राबत होते. एक एक दगड जाणत्या हातांनी अगदी कुशलतेने घडवला गेला. घामाचं अविरत शिंपण करत वाडा उभा राहिला. एक स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. मनगटाच्या जोरावर आणि आत्मविश्वासाच्या बळावर माणूस स्वप्नालाही सत्य बनवू शकतो, त्याचं हे जिवंत उदाहरण होतं. वाड्याचा राजबिंडेपणा मालकाच्या अभिमानाचा ठेवा बनला होता. जो तो वाडा पाहून विस्मयाने तोंडात बोट घालायचा. वाड्याच्या भोवती भक्कम तटबंदी बांधली गेली. आत प्रवेश करण्याचा लाकडी दरवाजा गडकोटांच्या दरवाज्यांची आठवण करून देत होता. दरवाज्यावर दर्शनी भागात लांब लचक अणकुचीदार खिळे ठोकले होते. दरवाज्याच्या आत दोन्ही बाजूला तटबंदी भिंतीत पहारेकऱ्यांसाठी खास देवड्या बनवल्या होत्या. पाटलाचा वाडा राजाच्या किल्ल्याचा आरसा भासत होता. त्यावेळी पाटील म्हणजे गावचा राजाच होता. त्याच्या प्रतिष्ठेला साजेल शोभेल असा वाडा बांधला गेला होता. वाड्यात आत खोल्यांचं महाजाल पसरलेलं. वर एक मजला तशाच थाटाचा. आतली सजावट आणि कलाकुसर नजर बांधून ठेवणारी होती. परंपरेने वाडा पुढच्या पिढ्या सांभाळत आल्या. पिढ्यांच्या बदलाबरोबर वाड्याच्या रंगरूपात बदल घडत गेले. वाड्याचं रंगरूप बदललं खरं, पण बदलला नाही तो वाड्याचा रुबाब, त्याचा भक्कमपणा आणि त्याचा खानदानीपणा. आता या वाड्यात दादू पाटलाची पिढी नांदत होती. दादू पाटलाला इनमिन 2 मुलं, थोरला भुजंग आणि धाकटी चंदा. एवढ्या मोठ्या वाड्यात नोकर चाकर धरून 25 माणसांचा राबता होता. दादू पाटलाचा धाकटा भाऊ गजा पाटील. गजा पाटील वाड्यातच राहत होता. अजून 2 भावांचं एकत्र कुटुंब होतं. वाड्याचं एक वैशिष्ट्य होतं. अजूनपर्यंत वाड्यातलं कोणीही वेगळी चूल करून वाड्यात राहिला नाही.
सगळे व्यवहार एकत्र. त्यामुळे वाड्याच्या कधी वाटण्या झाल्याच नाहीत. गजा पाटलाला मूलबाळ नव्हतं. तिच्या बायकोचं नाव राधा. वाड्यात सगळे तिला नानी म्हणायचे. मूलबाळ नसल्यामुळे मूळची प्रेमळ नानी नंतर मात्र हेकेखोर आणि तापट बनली. तिचा स्वभाव भलताच कजाग झाला होता. गजा पाटीलही तसाच खडूस वृत्तीचा होता. त्यात त्याची अर्धांगिनी कजाग नानी. त्यामुळे या जोडीपासून सगळेच 4 हात दूर राहायचे. दादू पाटलासमोर कुणाचीच डाळ शिजायची नाही. त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची वाड्यातल्याच नाही तर गावातल्याही कोणाची हिंमत होत नसायची. त्याचा शब्द म्हणजे प्रमाण. त्यामुळे वाड्यात वादविवाद होत नसायचे. गजा पाटील दादू पाटलाला जितका भ्यायचा तेवढाच त्याचा आपल्या मोठ्या भावावर जीवसुद्धा होता. नानी मात्र मनातल्या मनात जळफळायची, हेही तेवढंच खरं. गजा पाटलासारखं दादू पाटलालाही बरेच दिवस मूलबाळ नव्हतं. सगळे प्रयत्न करून झाले. नवस सायास देवधर्म करून दादू पाटील थकले. डॉक्टरी इलाज करूनही काही गुण येईना. बरं, दोघा पतीपत्नीतही कुठलाही दोष नव्हता. पाटील कंटाळले. त्यांनी सगळे प्रयत्न, उपाय, उपचार, सोपस्कार बंद करून टाकले आणि देवावर हवाला ठेवून ते आपल्या कामात स्वतःला गुंतवून ठेवायला लागले. अशाच एका रात्री दादू पाटील घरात गाढ झोपले होते. झोपेत त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना एक भला मोठा सर्प दिसला. अजस्त्र फणा उभारलेला तो सर्प फार भयंकर दिसत होता. त्याला बघूनच हृदयाचा थरकाप होत होता. त्या भयंकर सापानं फुस्स करत मोठ्यानं फुत्कार केला. दादू पाटील झोपेतच घामाने ओलेचिंब झाले. गर्भगळीत होऊन झोपेत ते ओरडायला लागले, पण त्यांच्या घशातून आवाजच फुटेना. त्यांच्या मनावर भीतीने दडपण आलं. सापाने परत एकदा फुत्कार टाकत पाटलांच्या दिशेनं झेप घेतली आणि पाटील दचकून मोठ्यांदा ओरडले. ओरडतच ते झोपेतनं खाडकन जागे झाले. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. छाती भीतीने लोहाराच्या भात्यासारखी खालीवर होत होती. पाटील भानावर आले. साप प्रत्यक्ष नाही तर स्वप्नात दिसला हे लक्षात आल्यावर ते जरा शांत झाले. पाटलांच्या अचानक ओरडण्यानं पाटलीणबाई लगेच जाग्या झाल्या. पाटलांची ती भेदरलेली अवस्था बघून त्यासुद्धा घाबरून गेल्या, पण त्या स्वतःला सावरत दादू पाटलांना सावरायला लागल्या. पाटलीणबाई म्हणजे माई. सगळा गाव त्यांना माई म्हणायचा. त्या होत्याच तशा मायाळू, स्वभावाने अगदी प्रेमळ, गरीब गाईसारख्या. अगदी आईची माया घेऊन त्या वावरायच्या. पाटलांची छाती अजूनही ताड ताड उडत होती. माईंनी त्यांना विचारलं, का व धनी, काय झालं ओरडायला? असे दचकून का उठले तुम्ही? काही वाईट सापान बिपान पडलं का? माई दादू पाटलांचा घाम पुसत त्यांच्या दचकण्याची चौकशी करत होत्या. दादू पाटील कातर आवाजात त्यांना म्हणाले, वय ग वय, सापानच पडलं. लय दांडगा साप आला ग सापनात. मला मोठा फाना काढून माझ्या अंगावर धावून येतो आता. सारखा फुत्कारत होता. काय म्हणणं होतं त्याचं काय कळलं मला. माझं काही चुकलं आहे का ते बी काही समजेना. हा बाबा कसा काय आला स्वप्नात देव जाणे. दादू पाटलांनी पडलेलं स्वप्न सांगताच माई दचकल्या. काय म्हणताय? स्वप्नात साप आला होता? अहो, स्वप्नात साप येणं म्हणजे देवाची काहीतरी नड असन बघा. देवा भैरूबा, काही चूक झाली असन तर पोटात घाल र बाबा. चाणूक्ष दाखवू नगस. हे बघा धनी, धनी मी काय म्हणते ऐकताय का? हा ऐकतोय, बोल की तू. आपण सकाळी मनू बामणाकडे जाऊ, त्याला विचारून बघू, तो सांगन स्वप्नाचा अर्थ. असं म्हणतेस का? बरं बरं, जाऊ की मग सकाळ सकाळ. मग झालं तर आता तुम्ही नका जादा विचार करू, शांत झोपा बघू, नाही तर बसाल सकाळपर्यंत तेच मनात घेऊन. माईंनी समजवताच दादू पाटील बिछाण्यावर लवणले. विचार करता करता त्यांचा डोळा लागला. त्यांना झोपलेलं बघून माईंनी अंथरुणावर अंग टाकलं. सकाळी उठल्यावर माई आणि दादू पाटील दोघेही रात्री पडलेल्या स्वप्नाबद्दल पार विसरून गेले.
दिवसामागून दिवस जात होते. दादू पाटलांना अधूनमधून ते स्वप्न पडायचं. सरावल्याप्रमाणे ते सकाळी सगळं विसरून जायचे. पण नंतर मात्र त्या स्वप्नात नियमितपणा आला. ते वारंवार दादू पाटलांना सूचक खुणा दाखवायला लागले. मग मात्र दादू पाटील घाबरले. माईंच्याही लक्षात सारं काही आलं. हे स्वप्न पडण्यामागे निश्चितच काहीतरी गुपित होतं. एका भल्या सकाळीच मनू ब्राह्मणाचं घर गाठलं. दोघा उभयतांना पाहून मनू ब्राह्मण विस्मयचकित झाला. गावचे पाटील सहकुटुंब त्याच्या घरी आले होते. त्यांना पाहून मनू ब्राह्मण घाईघाईनं ओसरीवर आला. हो, या पाटील या. मग आज कशी काय वाट चुकली आमच्या गरीबाघरची? असं म्हणत त्यांनी दोघांना बसायला घोंगडी अंथरली. त्यावर दोघेही बसताच त्यांनी आत आवाज दिला. अगं ऐकलंय का? अगं बाहेर पाटील आलेत, सोबत माई पण आहेत. छानसा चहा टाक. असं का? आत्ता टाकते हा चहा. आतून सौचा आवाज येतात निर्धास्त मनानं मनू ब्राह्मण दादू पाटलांशी बोलायला लागले. पाटील, तुम्ही कशाला तसदी घेतली? मला निरोप दिला असतात, मी आलो असतो की तुमच्याकडं. अरे मग तुझ्या घराचा चहा कसा मिळाला असता आम्हाला? दादू पाटील हसत हसत उद्गारले. तसा मनूही हसून म्हटला, हां, हे मात्र 100% खरं. बरं असो, सांगा कसं काय येणं केलं? म्हणजे काम काय आहे? अरे काम काय त्याचं विशेष नाही आहे, छोटंसंच. पण त्यांनी मला लय भांडावून सोडलं आहे बघ. पाटील सांगा ना मला, काय असेल ते मनमोकळेपणानं सांगा. मी माझ्या बुद्धीप्रमाणे मदत करीन तुम्हाला. हे बघ मनू, गेल्या बऱ्याच दिवसापासून मला एक सपान पडतं आहे. सपनात सारखा एक काळा भुजंग येतो आहे आणि माझ्यावर सारखा फुतकारून धावून येतो आहे. त्याच्यापुढं काय घडत नाही. मी लगेच दचकून जागा होतो. सुरुवातीला मी कानामागत टाकलं होतं, पण सपानसारखंच पाडायला लागलं. म्हणून म्हणलं तुला विचारून बघावं, याच्यासाठी नेमकं काय दडलं आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे. दादू पाटलांनी मनूला येण्याचं कारण सांगितलं. मनू चिंतित मुद्रेनं त्यांच्याकडे पाहत म्हणाला, असं आहे काय सगळं? ठीक आहे, बघू आपण काय आहे. मनू ब्राह्मणांनी पंचांग, कुंडली, ग्रंथ बाहेर काढले. बराच वेळ तो चाळत बसला. कागदावर काहीतरी लिहित राहिला. मधूनच तो पाटलांचा हात बघायचा. हस्तरेषा पाहून त्यातून काही कळतंय का याचा अंदाज घ्यायचा. बराच वेळ सगळ्या गोष्टी अभ्यासून त्यांनी एक ठोकताळा मांडला. पाटलांच्या स्वप्नाचा सूचक अर्थ अंधुकपणे त्याला समजला होता. आपल्या अंदाजाचा खरे खोटेपणा बघण्यासाठी त्यांनी पाटलांना काही प्रश्न विचारत आपलं मत मांडायला सुरुवात केली. पाटील, तुमच्या स्वप्नात भुजंग येतोय म्हणजे तुमच्या स्वप्नाचा भगवान शंकरांशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. कारण भुजंग म्हणजे शंकराच्या गळ्यातला हार. म्हणजे प्रत्यक्ष महादेव तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला काहीतरी सुचवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता तुर्तास तुम्ही मी सांगतो ते उपचार करा, मग बघू काय घडतंय. आपल्या गावचा शिखरोबा म्हणजे शंकराचाच अवतार. सोमवारी तुम्ही शिखरोबाच्या मंदिरात जा, देवाचं दर्शन घ्या, बेलफूल, दूध, लाह्यांचा प्रसाद शंकराला अर्पण करा. मग तुम्हाला तसं स्वप्न नाही पडणार. मनू ब्राह्मणाचं बोलणं दादू पाटील आणि माई शांतपणे ऐकत होते. मनू ब्राह्मण पुन्हा त्यांना म्हणाला, आणि पाटील, भुजंग स्वप्नात येणं तसं वाईट नाही बरं का. उलट त्यामुळे एखाद्याचं भाग्यसुद्धा उजळतं. कारण पूर्वजांच्या धनाचा राखणदार हा भुजंगच असतो. त्या दृष्टीने हे आपण विचार करायला हवा. पण मला एक प्रश्न पडला आहे की हा भुजंग तुमच्यावर फुतकारतो का, हे कळायला पाहिजे. पण मला सांगा, तुम्ही शंकराला किंवा आपल्या शिखरोबाला काही नवस वगैरे केला होता का? म्हणजे नवस साया सगळ्याच देवांना केलं ते, पण पोटपाणी काय पिकलं नाही. तरी बी सगळ्या देवांचे नवस फेडून टाकले बघा, कोणाचं काय शिल्लक नाही ठेवलं. पाटील थोडे नाराज होऊन बोलले होते. त्यांच्या मनात निपुत्रिकपणाची एक खंत होतीच. पाटलांचा चेहरा बघून माईसुद्धा क्षणभर हेलावल्या. मनू ब्राह्मणांनी लगेच त्यांना पुढचा प्रश्न विचारला. पाटील, वडिलांपासून चालत आलेली एखादी रीत, परंपरा तुमच्या काळात बंद झाली का? म्हणजे देवाच्या बाबतीत बोलतोय बरं का मी.
मनू ब्राह्मणाच्या या प्रश्नानिशी दादू पाटील विचारात पडले. काहीतरी आठवत म्हणाले, बरं का मनू, वाडवडिलांची एक रीत आता बंद पडली बाबा. कोणती रीत? काय आहे, पूर्वी शिखरोबाला आमच्या पाटील घराण्यातली मंडळी बैलगाड्या घेऊन जायची. चैत्र महिन्यात 14शीला देवाचं दर्शन न चुकता घ्यायची. बेलभांडार पानफुल करून संध्याकाळी सगळे माघारी फिरायचे. मला चांगलं आठवतं आहे ना. माझ्या बालपणी या जत्रेची मला फार मजा वाटायची. बैलगाडीत बसून शिखरोबाला जायला आम्ही पोरं त्यावेळी लय उतावेळा असायचो. पण आता बरीच वर्ष झाली ती यात्रा, ती मजा सगळंच बंद झालं. कधीमधी शिखरोबाचं दर्शन तेवढं घेतलं जातं आहे, पण ते काय रीतिरिवाजानुसार नाही. दादू पाटलांनी मनू ब्राह्मणाला स्वप्नाची खरी मेघ सांगितलेली होती. तसा मनू उत्साहात म्हणाला, बरोबर आहे पाटील, तुमच्या स्वप्नाचं हेच मूळ कारण आहे. तुम्ही शिखरोबाची जत्रा बंद केली म्हणून तो रागावलाय तुमच्यावर. तेव्हा नेहमीप्रमाणे रीतिरिवाजानुसार देवाची जत्रा परत सुरू करा. यावर्षी चैत्रातल्या 14शीला धूमधडाक्यात जत्रा झाली पाहिजे. मग बघा सगळ्या अडचणी दूर होतील. अंधार सरून आनंदाचा प्रकाश खेळेल तुमच्या अंगणात. कोण जाणे, यामुळे तुमच्या घरात दुडदुडती पावलं सुधारा आणतील. तेव्हा वाडवडिलांनी घालून दिलेली प्रथा पुन्हा सुरू करा. माझ्या अंदाजाप्रमाणे मग तुमच्या स्वप्नात भुजंग येणार नाही, पण घरात नवीन पाहुणा मात्र नक्की येईल. मनू ब्राह्मणाच्या या गोड बोलण्यानं दादू पाटील आणि माई सुखावून गेल्या. त्यांना आशेचा अंकुर दिसायला लागला. आशा हे असं औषध आहे ज्याने मनाचे बरेच रोग आपोआप बरे होतात. आशा म्हणजे जगण्याची उमेद. आशा म्हणजे स्वप्नांचं दुकान. आपल्याला हवं ते हवं तेवढं सुख अनुभवण्याचं स्वातंत्र्य देणारं हक्काचं ठिकाण. आशेने माईंच्या मनाचा ताबा घेतला. मरगळलेल्या मनाला क्षणात आनंदाची पालवी फुटली. दादू पाटील तर उन्हाळ्यात फुललेल्या गुलमोहरासारखे फुलून गेले होते. ही किमया आशेची. आशेसारखा दुनियेत दुसरा जादूगार नाही. वटलेल्या झाडांनाही पालवी फुलवणारी आशा सगळ्या दुनियेला जिवंत ठेवायचं काम करते. आनंदानं चिंब झालेल्या माई उद्गारल्या, असंच घडो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. एवढ्यात आतून चहा घेऊन मंदाताई आल्या. सगळ्यांना चहाचे कप देऊन त्या आत गेल्या. मनू ब्राह्मणाला दक्षिणा दे दोघेही उठले. स्वप्नातलं संकट दूर करता करता आनंदाच्या लाटेत ते चिंब झाले होते. मुलाबाळासाठी आसुसलेल्या माईंना मनू ब्राह्मणाचे ते शब्द फार सुखावून गेले. दादू पाटलांभोवती मनू ब्राह्मणानं शिखरोबाच्या यात्रेचा लकडाच लावला. पाटलांनी यात्रा परत सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावातले सगळे गावकरी या निमित्तानं आनंदित झाले. तेही या उत्सवात सहभागी होणार होते. बैलगाड्या माळरानावरचा धुरळा उडवत कलाकली करत भैरोबाच्या दर्शनाला धावणार होत्या. घरात नवा पाहुणा येणार या आशेनेच माईंच्या पोटात आत्तापासून काहीतरी नवनवं घडल्याची जाणीव व्हायला लागली. ठरल्याप्रमाणे पाटलांनी शिखरोबाची यात्रा भरवली. सगळा गाव बैलगाड्या घेऊन जत्रेला आला. जंगी यात्रा भरली. आनंदी आनंद झाला. पोरासोरांची मजा झाली. देवाला शेरणी वाहून पानफुल करून गावकरी संतुष्ट मनानं गाड्यांच्या शर्यती लावतच माघारी फिरले. माईंनी शिखरोबाला नवस केला, जर त्यांच्या घरात पाळणा हल्लाच तर होणाऱ्या मुलाचं नाव भुजंग ठेवू. कारण पाटलांच्या स्वप्नात येणाऱ्या भुजंगामुळे हे सगळं घडलं होतं. दादू पाटीलही जत्रा दरवर्षी नियमित भरवण्याचा संकल्प करून माघारी फिरले. त्या दिवसापासून पाटलांच्या स्वप्नातला भुजंग पार गायब झाला आणि दैवयोगानं माईंच्या पोटात छोटासा भुजंग वाढायला लागला. माईंच्या बाळंतपणाला गावातल्या सगळ्या जाणकार सुईणी जमा झाल्या होत्या. बाळंतपण सुखरूप झालं. माईंच्या पोटी गोरा गोमटा बाळ जन्माला आला. पाटलांबरोबर सगळ्या गावाला आनंद झाला. आनंदाच्या या सुखसोहळ्यात सगळे सहभागी झाले. बऱ्याच दिवसांनी वाड्यात बोबडे बोल घुमणार होते. वाड्यात जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठल्या. बारसं होईपर्यंत गावाला चूलबंद आमंत्रण होतं. गावही समाधानानं तृप्त झालं. पाटलांनी मुलाचं नाव भुजंग ठेवलं. मग पुढे चंदाचा जन्म झाला. पाटलांना आता जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलं.